कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो वैष्णव संतन की जय। तुमच्या सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी अध्याय क्रमांक 7 97 ते 100 येथे एकची लीला तरले जे सर्व भावे बजबजले दया एलीचे थडिये सरले माया जाळ जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तरंडे आकळले जे अहंभावाचे ओझे सांडले विकल्पाची या झुळका चुकावणे अनुरागाचा निरुदा होऊनी पाणी ढळले जया एक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची या पैलतीला झेपावले जे थोडक्यात असं समजून घेऊ येथे जे मला सर्व काळ अनन्य भावाने शरण येतात ते या मायारूप नदीतून सहजपणे तरून जातात एवढेच नव्हे तर ते मायारूपी नदीच्या अलीकडील काठी उभे असतानाच तिचे संपूर्ण जल नाहीसे होऊन जाते ज्यांना सद्गुरु हे नावाडी लाभले आहेत ज्यांनी अनुभवाची कास अतिशय बळकट आहे आणि ज्यांना आत्मनिवेदन हेच दारू सापडले आहे जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झोका चुकवून प्रपंचावरील अनुरागरूपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळतात ते जीव परमात्मा ऐक्य हाच उतार आहे हे जाणून त्या उताराने ज्ञानरूपी सोबतीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील काठावर जाऊन पोहोचतात। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोडे गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सत्तेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार निहाता। ओम नमो
दास त्याची आस ठेवावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुमच्या संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी अध्याय क्रमांक 7. येथे एकच लीला करले, जे सर्व भावे मग भजले, त्या एलीच थडी सरले माया जाळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन करले आकळले. तर सेवेला परिहार करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा की काही दिवसापासून चालत आलेली ही प्रवचनरूपी सेवा आपले शिंदे बाबा तसेच आरडे बाबा यांच्या सहकार्याने ही चालत आलेली आहे. तरी आज या प्रवचनरूपी सेवेचं कार्य माझ्या पामराकडे आलेलं आहे. तरी माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीच बरी. तर इथे माऊली काय सांगतायत, भगवंत काय सांगतायत, येथे एकच लीला तरली. कोण तरले? तर जे सर्व भावे भजले, म्हणजे जे मला सर्व भावाने भजणार आहेत ना तेच काय होणार आहे, इथे तरले जाणार आहे. माझा भाव बघा, प्रत्येकाचा भाव कसा असतो, वेगवेगळा असतो. आता नास्तिक लोकांचा भाव कसा असतो, नास्तिक लोक काय म्हणतात, कुठं देव आहे का, हे सगळं कोणामुळे घडते, आपण करतोय म्हणून हे सगळं घडते. तसंच ते कीर्तन प्रवचन हे मानत नाही, त्यांना दिंडी वगैरे हे पण आवडत नाही. तर मग असं आहे का पण की देव नाहीये का? तुम्हाला काय वाटतं, देव आहे की नाहीये? आहे ना. देव असल्याशिवाय हे सगळं घडतंय का? तो लहान जीव बघा, त्या दिवशी आता बाबा आले होते, लंगोटे बाबा, ते म्हणत होते की मग ही इंद्रिया कोणी दिली, हात पाय ते कसे काय तयार होतात. आणि तसंच ते बाळ जन्माला आल्यावरती डॉक्टर लोक काही इंजेक्शन देऊन दूध उत्पन्न करतात का? नाही. मातीला पाहणं कसं काय फुटतो, म्हणजे देव असल्याशिवाय आहे का हे? तर मग देव आहे. तर तसंच बघा, आता भाव म्हटलं तर मग आता सामान्य लोकांचा म्हणजे आपला भाव, आपल्या सगळ्यांना कसं वाटतं की जेव्हा सुख असेल ना तेव्हा मग आपल्याला वाटतं नाही बाबा देव आहे बरं का, सगळीकडे देव आहे. आणि जेव्हा दुःख येतं तेव्हा आपल्याला काय वाटतं की अरे काय आहे देव, एवढं आमच्यावरती संकट आलंय तर सुद्धा हा आमच्यासाठी धावून येत नाहीये. म्हणजे आपल्या सामान्य माणसाचा भाव कसा होत असतो, चढ उतार होत असतो. जसं बघा आता कांद्याचा भाव कसा होत असतो, कमी जास्त होत असतो की नाही. आता तुम्हाला माहितीच असेल, कधी कधी कांद्याचा भाव असतो आणि कधी कधी काय होतो, कमी होतो. तर मग तसा सामान्य माणसाचा भाव काय होत असतो माहितीये का, चढ उतार होत असतो. तर असा हा भाव. तर मग हे काय म्हणतात की आणि काही लोक काय करतात माहितीये का, त्या साकार स्वरूपालाच फक्त भजतात आणि निर्गुण निराकाराला विसरून जातात. साकार स्वरूप म्हणजे काय, जो दगड मातीने जो देव बनलाय ना त्यालाच भजतात आणि निर्गुण निराकाराला विसरून जातात. तर संत काय म्हणतात, दगडाचा देव केला त्याचा बाप बडाली झाला, कैसे वेड लागले जनाला आणि देव म्हणती भलत्याला. म्हणजे जन काय करतंय, जो दगडाचा देव तो कोणी बनवलेला आहे, मनुष्यानेच बनवलेला आहे, तरी सुद्धा काय करतायत त्याच्यावरती विश्वास ठेवताय. आणि जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्याला काय केलेलं त्यांनी विसरून गेलेलं आहे. तसंच बघा तुकडोजी महाराज काय म्हणतात, तर मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, अश्वाशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. तर देव बाजारचा भाजीपाला आहे का, म्हणजे जसं बघा आपण बाजारात जातो तर मग आपण काय करतो, भाव करतो की ना भाज्यांचे, आणि त्यात कमी जास्त करून आपण भाव घेत असतो. महिलांची तर मोस्टली ही सवय असते की बाजारात जातात आणि भाव करूनच भाज्या आणतात. तर मग तसं बाजारचा भाजीपाला आहे का हा देव? तर मग जर भक्ती असेल, भक्ती जर असेल तर त्याच्यामध्ये काय पाहिजे, भाव हा असलाच पाहिजे. मग भाव कसा पाहिजे, तर ह्या 7व्या अध्यायामध्ये 136 क्रमांकाच्या ओवीमध्ये काय सांगितले माहिती का, हे समजतही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, मनोनी भक्ताच माझी राहो आणि ज्ञानी होत. कोणता भक्त ज्ञानी सांगितलेला आहे की ज्याच्याकडे दृढ भाव आहे ना, म्हणजे हे समस्त श्री वासुदेव आहे, म्हणजे हे जगतच ब्रह्म आहे असा ज्याचा भाव आहे ना, त्याला काय सांगितलेलं आहे भगवंतांनी, तोच भक्त ज्ञानी सांगितलेला आहे. आणि त्याच भक्ताचा भाव काय होतो, देवाला आवडतो. तसं तुकाराम महाराज काय सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, पापनाश दर्शने,
पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने काम क्रोध नाही चाली भूती झाली समता भूती झाली समता भूती झाली समता. कोणता अनुभव सांगितलेला आहे? ऐसा ज्याचा अनुभव की विश्वदेव सत्यत्व आहे. म्हणजे विश्वदेव आहे ना ते सत्यत्व आहे आणि देव त्याजवळ असते. त्याच्याजवळ काय असणार आहे? तो भगवंत त्याच्याजवळच असणार आहे आणि त्याच्याने काय होणार आहे? पापाचं सुद्धा काय होणार आहे? नाश होणार आहे. आणि काम क्रोध हे सुद्धा काय होणार आहे? निघून जाणार आहे. काम क्रोध नाही झाली आणि भूती झाली समता. तर काय होणार आहे? सगळ्याबद्दल काय होणार आहे? समान भाव दिसणार आहे. तर असं तुकाराम महाराज म्हणतात. तसंच बघा आता संसारामध्ये शून्याला काही किंमत असते का? शून्य म्हटलं तर शून्यच झालं, पण त्याच्या समोर जर अंक आले तर त्याला किती किंमत प्राप्त होते. मग तसं भक्तीमध्ये जर भाव असेल ना तर बाकीच्या साधनांची गरजच नाहीये. भक्तीमध्ये फक्त काय सांगितलं आहे? त्यांना भावच पाहिजे. जसं की जनाबाईंचा भाव होता. जनाबाईंसाठी भगवंत काय करत होता? गौऱ्या थापू लागायचा. तसंच झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी आणि पाटी घेऊन या शिरी नेऊन या टाकी दुरी ऐसा भक्तीसी बुलला आणि निजे कामे करू लागला. त्या जनाबाईंसाठी त्यांनी केर काढला. शिवाय ते केर भरू सुद्धा लागायचे जनाबाईंना. एवढा त्या जनाबाईंचा भाव होता. तर मग तसंच हे काय म्हणतात माहितीये का? भगवंत काय म्हणतात की जे जपी तपी लोक जे जप तप ध्यान करतात ना मी त्यांच्या ध्यानातही येत नाही, पण मला काय पाहिजे? फक्त त्या भक्ताचा भाव पाहिजे, तरच मी काय होतो? त्याला पावन होतो. तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी नसे परी योगियांच्या मानसे उमरडोनी जाय तयापाशी पांडवा मी हरपल घेऊ सवा जेथ नाम घोष बरवा करती माझे. काय म्हणतात ते की मी वैकुंठातही नाहीये, भानुबिंबीतही दिसत नाही. एक वेळ मी योगी लोक जपी तपी लोक आहेत ना जेवढे ते माझ्यासाठी म्हणजे मी भेटावा म्हणून ते जप तप ध्यान धारणा करतात, पण मी त्यांच्या ध्यानातही येत नाही. पण मी कुठे भेटतो? जे सदा नामघोष करतात ना असं ज्यांचा भाव आहे ना त्यांच्याकडे मी भेटतो असं ते सांगतात. तर आता एक दृष्टांत सांगायचा झाला तर कृष्णाचा गोपिकांबद्दल भाव बघा किती होता. तर त्यांच्या पत्नी आहेत दोन ना सत्यभामा आणि रुक्मिणी. त्यांना असं वाटतं की अरे भगवंतांना म्हणजे त्या गोपिकांबद्दल एवढा भाव काय आहे? आपण म्हणजे आपले पती असून आपण त्यांची किती सेवा करतो तरी सुद्धा त्यांना गोपिकांबद्दल काय एवढा भाव आहे? तर मग ते श्रीकृष्ण ऐकतात. तर मग ते काय म्हणतात आता ह्यांची आपण काय करायची? परीक्षा घ्यायची. मग ते हे करतात ते म्हणजे दाखवतात की मी खूप आजारी पडलो, त्यांचं खूप पोटामध्ये दुखत असतं. वैद्य येतात तर वैद्य औषध उपचार करतात पण त्यांना काहीच फरक पडत नाही. तर मग ते म्हणतात की मी तेव्हाच बरा होईल जेव्हा त्या भक्ताच्या पायाची धूळ मला भेटेल ना तेव्हाच मी बरा होईल. तर मग त्या आपल्या पत्नीला विचारतात पहिल्यांदा की तुम्ही मला तुमच्या पायाची धूळ देणार का? तर ते म्हणतात की नाही, कारण की पाप घ्यायला कोण तयार नसतं. ते म्हणतात की तुम्ही आमचे पती आहेत शिवाय भगवंत, मग आम्ही आमच्या पायाची धूळ तुम्हाला देऊन पाप कशाला आम्ही ओढवून घेऊ? आम्ही नाही देणार आमच्या पायाची धूळ म्हणून. ते म्हणतात ठीक आहे एक काम करू आपण हे सेवकांना काय सांगतात की दिंडी हे पेटवा दिवंडी पेटवा राज्यामध्ये आणि सांगा की भगवंताला काय पाहिजे? पायाची धूळ पाहिजे. तर मग ते दिवंडी पेटवतात तरी सुद्धा कोण तयार होत नाही. मग ते म्हणतात की मथुरेला जा आणि तिथे सांगा. तर मग ते मथुरेला जातात आणि तिथे सांगतात की भगवंतांना बरं होण्यासाठी ना भक्ताच्या पायाची धूळ पाहिजे म्हणून. तर ते काय करतात? कोणच तयार होत नाही, पण कोण तयार होतं? गोपिका तयार होतात, कारण गोपिकांचा भाव कृष्णाबद्दल तसा असतो. ते काय म्हणतात की आम्हाला पाप लागलं तरी चालेल पण आमचे भगवंत काय झाले पाहिजे? बरे झाले पाहिजे. म्हणजे असा भाव देव बघत असतो. तर असा भाव पाहिजे. मग नाना व्रत तपदान मुखी हरिस्मरण येथे असू द्यावा भाव पूर्वी अंतरीचे देव हाची विश्वास धरोनी कृपा करील चक्रपाणी आणि भक्ती भाव ज्याचा पुरा त्याची धाव तो सामोरा. असं जनाबाई म्हणतात. म्हणजे काय की ज्याचा भक्तिभाव आहे ना त्याच्यासाठी ना तो देव सुद्धा धावून येतो. आणि मुखाने हरिस्मरण करणे हेच काय जे आपण व्रत दान करतो ना त्याच्यापेक्षा काय करायचंय? मुखाने हरिस्मरण करणं हेच खूप श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. तसंच आता संतांचा भाव कसा होता? मग बघा आता भगवंत आहे ना तो उच्च नीच असं काही बघत नाही. तर काकड्यामध्ये प्रमाणे उच्च नीच काही नेने भगवंत उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव
देखोनिया, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. उच्च नीच असं काही बघत नाही भगवंत, तो काय फक्त बघतो, भक्ताचा भाव बघतो. तर तुम्हाला माहिती आता हे आपले सेना महाराजांनी काय केलं होतं, ते राजाची दाढी आणि त्यांना मालिश करून द्यायला जात होते. पण त्यांचा भाव एवढा होता की भगवंताला त्यांच्यासाठी काय करावं लागलं, त्या राजाची दाढी आणि मालिश सुद्धा करायला यावं लागलं. एकदा काय होतं, ते ना संतांच्या सेवेमध्ये खूप मग्न असतात. तर ते काही त्यांना लक्षातच राहत नाही की त्यांच्याकडे आपल्याला जायचंय आणि त्यांच्यासाठी आपल्याला हे दाढी वगैरे करायची. तर मग एकदा काय होतं, त्यांच्या लक्षात राहते म्हणून राजा काय करतो, राजा म्हणतो की अरे अजून कसं सेना आला नाहीये माझं काम करण्यासाठी, तुम्ही जा आणि त्याला घेऊन या. तर ते काय ते जातात, सेवक जातात आणि त्यांना म्हणतात अहो सेना महाराज चला, भगवंताचं राजाचं तुम्हाला दाढी आणि हे करायचं, मालिश करायचे. ते म्हणतात की नाही, माझ्या संतांची सेवा झाल्यावरती मी येतो म्हणून. पण सेवक कसे असतात, सेवक तिकडे जाऊन राजाला खोटं सांगतात, म्हणतात की म्हणतात की ते काय येत नाहीये. सेना महाराज म्हणाले की राजापेक्षा मला माझे संत सुद्धा महत्वाचे आहेत म्हणून, असं खोटं सांगतात. मग राजाला वाटतं की अरे हा असा कसा बोलू शकतो. तर मग ते काय म्हणतात, जा त्याला घेऊन या, मृत्यूदंडाची शिक्षा दे. हे भगवंत ऐकतो आणि भगवंत काय करतो, त्या सेना महाराजांसाठी स्वतः येतो आणि त्या ह्याची राजाची काय करतो, दाढी करतो आणि मालिश करतो. ते मालिश करत असताना राजा काय करतो, आरशामध्ये बघतो. तर त्यांना ते आरशामध्ये कोणाचं बिंब दिसत असतं, भगवंताचं दिसत असतं. आणि पाठीमागे कोण असतात, सेना महाराज. त्यांना काही कळतच नाही असं का चाललंय. आणि शिवाय त्यांना ना एकदम असं चैतन्य आल्यासारखं वाटतं. भगवंत मालिश करतात म्हणल्यावर चैतन्य येणारच, तर त्यांचे सगळे व्याधी वगैरे दूर होतात. तर मग भगवंत आपलं काम करून निघून जातात आणि सेवेकरी सेना महाराजांना घेऊन येतात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी. तर ते सेना महाराजांना विचारतात, दरबारात आल्यावरती राजा विचारतो की अरे तू आत्ताच तर येऊन गेला, माझी एवढी सेवा करून गेला, मग तू पुन्हा कशाला आला. ते म्हणतात मी नाही आलो, मी तर संतांच्या सेवेमध्ये मग्न होतो, मग इथे कोण येऊन गेलं. तर ते त्यांना आणि भगवंताला मोहरा सुद्धा देतात सोन्याच्या. तर ते म्हणतात की मी सोन्याचा मोहरा सुद्धा दिला तुला. तर ते बघतात तर खरंच त्यांच्या झोळीमध्ये मोहरा असतात. मग त्यांना कळतं की म्हणजे साक्षात भगवंत माझ्यासाठी म्हणजे एवढं माझं हे काम करण्यासाठी आलेले. का आले, कारण की त्यांचा भाव तसा होता म्हणून त्यांना यावं लागलं. तसंच नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये काय सांगितलेले, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने आणि भावाने जर नाम घेतलं तर काय होणार आहे, आपली चिंता सुद्धा काय असणार आहे, त्या भगवंताला असणार आहे. तसंच ह्याच्या ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये पण काय सांगितलेलं, भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे भगवंताचं स्वरूप हे ना भावाशिवाय ना कळू शकत नाही. जसं ह्याच्या भावाच्या बळानेच काय करू शकतो आपण, त्या भगवंताला अकळू शकतो. तसंच नामदेव महाराज पण काय म्हणतात, नामा म्हणे यासी भावाची कारण आणि पावाव्या चरण केशवाचे. म्हणजे केशवाचं चरण जर पावायचं असेल तर काय पाहिजे, आपल्यामध्ये भावच पाहिजे. तर मग असा भाव पाहिजे. या भावाने काय केलं पाहिजे, या सर्व भावाने काय केलं पाहिजे, भगवंताला हे भजलं पाहिजे. तरच काय होणार आहे, ते या माया नदीतून तरले जाणार. मग आता माया म्हणजे काय, भगवंत काय म्हणतात माहितीये का, भगवंत शिवाय जे हे सगळं दिसतंय ना आपल्याला, हे आपला संसार वगैरे हे सगळं दिसतंय ना, हे काय माया आहे, भ्रम आहे. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरी विनसारा व्यर्थ भ्रम. हा काय आहे, सगळा भ्रम आहे. हरीशिवाय जे आपल्याला काही दिसतंय हा भ्रम आहे. म्हणजे ही काय आहे, माया आहे. जसे अर्जुन सुद्धा काय पडला होता, या मोहमायामध्ये पडला होता. आणि अर्जुनाने काय सांगितलं होतं, अर्जुनाला काय वाटत होतं की मी युद्ध कोणाशी करतोय, माझे सगळे सोयरे आहेत आणि मला त्यांच्याशी युद्ध करायला भगवंत सांगताय. तर ते सुद्धा म्हणत होते की मी ह्यांच्याशी युद्ध नाही करणार म्हणून. तर जेने संग्राम हरी जिंतीला निवाद कवचाचा ठावा फोडीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. म्हणजे शंकर भगवानांना सुद्धा अर्जुनाने काय केलेलं आहे, त्या युद्धामध्ये हरवलेलं आहे. तसंच निवत आणि कवच हे दोन हे राक्षस आहेत, तर त्यांना सुद्धा भगवंताने अर्जुनाने हरवलेलं आहे. तर मग तरी सुद्धा ते काय केले, या मोहमायामध्ये पडले आणि त्यांनी सांगितलं की मी युद्ध करणार नाही म्हणून युद्धाच्या रणांगणावरती. तर तसंच पहिल्या अध्यायामध्ये ओवी ही आदिपुरुषाची माया ब्रह्मो ये नयेची आया मनोनी भुलविला एके राया संजय म्हणे. आदिपुरुषाची माया आहे ना, ही कोणाला ब्रह्मदेवाला सुद्धा आकळता आलेली नाही, असं हे मायेचं स्वरूप आहे. तर मायेच्या इथे ना दोन शक्ती सांगितलेल्या आहेत, एक म्हणजे आवरण आणि दुसरी म्हणजे विक्षेप.
तर आवरण म्हणजे काय माहितीये का, की आपण आपल्याला झोप लागते म्हणजे काय, आपल्याला जागृतीचा विसर पडतो, तर त्याला काय म्हटलेलं आहे, आवरण शक्ती म्हटलेली आहे मायेची. तसंच विक्षेप म्हणजे काय, की झोप लागल्यावरती आपल्याला काय पडतं, स्वप्न पडतं, त्याला काय म्हटलेलं, विक्षेप असं म्हटलेलं आहे. तर उदाहरण द्यायचं ठरलं तर समजा एखादा सार्वभौम राजा आहे आणि त्याला स्वप्न पडलं की आपण काय झालो, भिकारी झालो. तर मग तो राजा आहे हे खरं आहे का तो भिकारी झाला हे खरं आहे, तो राजा आहे हे खरं आहे, पण त्याला स्वप्न काय पडलंय की आपण भीक मागू लागलो. म्हणजे परमात्मा स्वरूपासून सुद्धा तो काय लागला, दुःख भोगू लागला. असं हे मायेचं स्वरूप आहे. तर मग 7व्या अध्यायामध्ये 158 क्रमांकाच्या ओळीमध्ये काय सांगितलेलं माहितीये का, जे योग माया पडळे, जे झाले हाती आंधळे, परिप्रकाशाच्या निबळे न देखती माते. म्हणजे भगवंत काय सांगतात की ह्या योग मायेमुळे काय झालेले आहेत, की लोक काय झालेली आहेत, आंधळी झालेली आहेत आणि त्यांना प्रकाशाच्या एवढ्या म्हणजे दिवसा ढवळ्या सुद्धा त्यांना आहे ना माझं स्वरूप कळत नाहीये, असं भगवंत सांगतात. तर त्याच्यासाठी एक दृष्टांत आहे. तर सुदामा आणि श्रीकृष्ण हे काय होतात माहितीये का, एकदा गोमतीमध्ये स्नान करण्यासाठी जातात. तर ते सुदामाला आहे ना खूप इच्छा झालेली असते की आपण ना भगवंताचं ना स्वरूप बघायचं मला. तर ते गोमतीमध्ये स्नान करायला जाताना सांगतात की मला तुमच्या मायाचं स्वरूप बघायचंय. तर भगवंत काय म्हणतात, मी तुला माझ्या मायाचं स्वरूप नंतर दाखवतो, आपण पहिल्यांदा आहे ना गोमतीमध्ये आहे ना स्नान करूया म्हणून. तर ते म्हणतात चालेल. तर मग ते डुबकी मारतात आणि भगवंत काय करतात माहितीये का, त्या नदीमध्ये ना माया सोडतात आणि त्या मायेमध्ये मग हे पोहत जातात सुदामा. आणि त्यांना काय वाटतं की एक हत्ती दिसला, मग त्याने हत्तीने काय केलं, त्यांच्या गळ्यामध्ये माळ टाकली आणि तिथून मग दासी आणि सेवक धावत आले आणि ते त्यांना काय म्हणाले सुदामाला की आमच्या राज्याचा राजा आहे ना काही कारणामुळे आहे ना निधन पावले आणि त्याच्यामुळे ना आमची म्हणजे राज्याची अशी प्रथा आहे की हा हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल ना तो आजपासून आमचा काय होणार आहे, राजा होणार आहे. मग आता राजा झाल्यावरती आपल्याला माहिती सगळ्यांना आनंद होणार, म्हटल्यावरती एवढं संपत्ती आपल्याला अनुभवायला भेटणार म्हटल्यावरती मग सुदामा खूप खुश होतो की मला एवढं हे राजाचा राजा बनवला म्हणून, कारण की सुदामा दरिद्री ब्राह्मण असतो माहितीये. तर मग ते मग त्यांचा आदर सत्कार करतात, त्यांना त्या गादीवरती बसवतात आणि मग काही कालांतराने काय होतं, त्यांचं लग्न होतं एका राणीशी आणि मग त्यांना दाम्पत्य पण होतात आणि मग नंतर काही दिवसांनी काय होतं माहितीये का, ती राणी आजारी पडते आणि निधन पावते. मग ते खूप रडू लागतात. आता बरोबर आहे, पत्नी गेल्यावरती कोणाला पण रडायला येणारच. मग सुद्धा मग खूप रडू लागतो पत्नी गेली म्हणून. तर ते बाकीचे लोक म्हणतात तुम्ही का रडताय एवढे, तर ते म्हणतात की अरे माझी पत्नी गेली म्हटल्यावरती मी रडणारच ना. तर ते म्हणतात की कशाला रडताय, एक काम करा तुम्ही पण त्या चितेमध्ये जा, तर मग तिच्या बरोबर जा म्हणजे तुम्हाला पण रडायला नाही येणार. आता भगवंत सुदामा त्या पत्नीऐवजी स्वतःसाठी रडू लागतो, कारण की त्याला स्वतःला जायला लागतं ना. कारण की कसं असतं, आपण म्हणतो की भगवंत आपल्याला भेटला पाहिजे, पण आपण असं म्हणतो का की मला भगवंताकडे जायचंय म्हणून, कोण म्हणतं का, नाही म्हणत. तर मग ते आता रडू लागतात, मग ते घाबरतात खूप आणि मग ते म्हणतात की बरं मी करतो चितेमध्ये प्रवेश, पण मला आहे ना जरा स्नान करू द्या. तर ते म्हणतात की ठीक आहे चालेल. तर मग पण पहाडेकरी त्यांच्या बरोबर जातात, मग ते जास्त घाबरतात, म्हणजे आपल्याला पळून पण जाता येणार नाही आता. मग ते पुन्हा डुबकी मारतात आणि मग नंतर ते पोहत पोहत नदीच्या काठी येतात, तीरावरती येतात आणि बाहेर डोकावून बघतात तर भगवंत पितांबर नेसत असतात. म्हणजे तर भगवंत काय म्हणतात त्यांना की माझ्या व्यतिरिक्त जे हे काही दिसतंय ना तुला, म्हणजे त्यांना जी माया पडली होती हेच काय आहे, खरं मायेचं स्वरूप आहे. तर माझ्याशिवाय कारण की ह्या जगामध्ये काय काहीच नाहीये. तर मग ह्या मायेतून कोण तरले गेले, तर ह्या मायेतून आहे ना ज्याला सद्गुरू हाच जो नावाडी मिळालाय ना तर ते तरले गेले. तर जया सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे आणि जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. तर मग तो कोण तरलं गेलं, तर आता वाल्याकोळी माहिती तुम्हाला, वाल्याकोळीचं काय झालं, वाल्मिकी ऋषी झाले. ते कसे झाले, तर वाल्याकोळींनी 7 रांजण भरतील एवढं पाप केलं होतं. तर वाल्याकोळी काय करायचे, जर रस्त्याने कोण जर मनुष्य दिसला तर त्याला काय करायचे, मारायचे आणि त्याच्याकडून सोनं वगैरे चोरून घेऊन जायचे. तर मग असं भरपूर दिवस चाललं होतं. मग नारद महर्षी एकदा त्यांना भेटले. आता नारद महर्षीकडे काय असणार आहे चोरायला, त्यांच्याकडे एक विनाच असतो. तर मग ते त्यांना सुद्धा अडवलं नारद महर्षींना. आणि तर नारद महर्षी म्हणाले अरे माझ्याकडे काही नाहीये, तर मग तुम्हाला का अडवतोय. तर ते म्हणतात की नाही मी म्हणजे मारणार म्हणून. तर ते म्हणतात बरं एक सांग मला, तू हे पाप कोणासाठी करतोयस.
तर ते म्हणतात कोणासाठी, म्हणजे आपण कोणासाठी करतो? आपण आपल्या घरच्यांसाठीच करतो ना. जे काही काम धंदा करतो ते कोणासाठी करतो? घरच्यांना आपल्या सुखसोयी मिळाव्या म्हणूनच करत असतो. तर मग ते म्हणतात की ठीक आहे, मग तू एक काम कर, घरी जाऊन विचार की तुझ्या ह्या पापामध्ये कोण कोण सहभागी तुझ्या घरातले. तर मग त्यांना वाटतं आपल्या घरातले सगळेच तयार होतील सांगायला की आम्ही सहभागी आहोत म्हणून. ते जातात आणि घरी पहिल्यांदा बायकोला विचारतात की मी तुझ्यासाठी एवढं सोनं नाणं सगळं आणतो, मग तू माझ्या पापामध्ये सहभागी आहेस का? तर ती म्हणते की हे बघा, माझं लग्न करून दिलं, तुम्हाला जेवण खावण घालणं आणि तुम्ही जे आणून देता ते मी घालते, तर त्याच्यामध्ये म्हणजे मी काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाहीये. म्हणजे मनुष्य काय एकटंच आलाय आणि एकट्यालाच जायचे. पाप आणि पुण्यामध्ये कोणी सहभागी नसतो, पापामध्ये तर नसतोच नसतो. तर मग ते मग मुलांकडे जातात, मुलांना विचारतात की तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात का? तर मुलं म्हणतात की अहो बाबा, आमचं अजून आयुष्य जायचंय एवढं, आणि तुमच्या आता जर आम्ही पापामध्ये सहभागी झालो तर आम्हाला नाही जमणार, आम्ही काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. आई वडिलांना विचारतात, आई वडील जे एवढं त्यांना म्हणजे पालन पोषण केलं ते सुद्धा त्यांच्या पापामध्ये सहभागी होत नाही. ते काय म्हणतात की अरे आता एवढी म्हणजे आता एवढी वर्ष गेली, आता आमची किती वर्ष राहिलेली आहेत आणि तुझं पाप घेऊन आम्हाला कशाला नरकात ढकलतो, आम्ही काय तुझ्या पापामध्ये सहभागी नाही. मग त्यांना पश्चाताप होतो, अरे आपल्या पापामध्ये कोणी सहभागी होत नाहीये आपल्याला. तर मग ते शेवटी काय होतात, नारद महर्षींना शरण जातात आणि त्यांच्याकडून काय घेतात, ते नाम घेतात आणि वाल्याचं काय होतो, वाल्मिकी होतो आणि त्यांनी काय लिहिले, रामायण लिहिले. तर मग म्हणजे असा जो सद्गुरू हा जो कोण नावाडी भेटेल ना, तर ते काय होणार आहे, या भवसागरातून काय होणार आहे, 84 लक्ष योनीतून काय होणार आहे, तरले जाणार आहे. जसं बघा, एखादी बळकट नौकाच काय करते, त्या बुडणाऱ्यांना काय करते, नावाडी जर चांगला असेल तर वाचवते, बरोबर. मग तसं जर सद्गुरू जर असेल ना, तर काय होणार आहे, आपण या भवसागरातून काय होणार आहे, तरलो जाणार आहे. तर त्याच्यासाठी कबीर महाराज काय सांगतात माहितीये का, गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट, बड़ा विकट यमघाट, बड़ा विकट यमघाट, गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट. गुरु शिवाय कोणीच वाट दाखवू शकत नाहीये. तर तसंच 18व्या अध्यायामध्ये 1636 क्रमांकाच्या ओळीमध्ये पण काय सांगितलेले, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अतिजय. गुरु तेथे काय सांगितलेलं आहे, ज्ञान सांगितलेलं आहे. आणि ज्ञानी असल्यावरती काय होणार आहे, आपल्याला त्या आत्मदर्शनाची ओळख होणार आहे आणि आत्मदर्शन झालं तर आपल्याला काय होणार आहे, समाधान होणार आहे. तसंच पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा 22 क्रमांकाच्या ओळीमध्ये काय सांगितले माहिती का, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुर, म्हणून विशेषे अत्याधरू विवेकावरी. म्हणजे माऊली काय सांगतात की माझ्या हृदयामध्ये आहेत ना ते सद्गुरू आहे, ज्यांनी मला काय केलंय, ह्या भवसागरातून तारून नेलेलं आहे आणि म्हणूनच माझं काय आहे, त्या विवेकावरती फार प्रेम आहे. तसंच 25 क्रमांकाच्या ओळीमध्ये काय सांगितलेलं, मनोनी जाणते न गुरु तुझी जय, जेणे कृतकार्य होई जय, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. म्हणून काय सांगितलंय, गुरुला भजायला सांगितलंय. तर काय होणार आहे, जसं बघा मुळांना पाणी घातल्यावरती काय होतं, त्याच्या पालव्या वगैरे फुटतात आणि त्याच्या शाखा सुद्धा पालव्या वगैरे फुटून काय होतात, टवटवीत होतात. तसं जाणून गुरुला भजायला सांगितलेले. अजून संत काय सांगतात, पाणी पिना छान की आणि गुरु करना पहचान की. कारण की आजकाल काय झालंय माहितीये का, गंडादोरं घालणारे खूप गुरु झालेले. तर ते काय सांगतात, फक्त संसारातलं किंवा असं तंत्रमंत्र देऊन सांगतात, ते निज वस्तू आहे ना ती दाखवत नाहीये. तर मग गुरु कसा करायचे आपल्याला, गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, त्याला विचारावे दोन प्रश्न, मी कोण, माझा आणि देवाचा संबंध काय. हे जे सांगतील ना तेच गुरु काय म्हणायचे, तसेच गुरु करायचे. तर भागवतामध्ये एक ओवी आहे, ते काय सांगितलेलं आहे, तंत्रमंत्र उपदेशी घरोघरी गुरु आहेत आयती, आणि जे शिष्याशी मेळवी सद्वस्तू ते सद्गुरु त्यासी श्रीकृष्ण मानी. म्हणजे तंत्रमंत्र उपदेश करणारे खूप गुरु आहेत आजकाल, पण जे शिष्याला काय सांगतात की सद्वस्तू दाखवतात की मी कोण, म्हणजे जीवाची आणि शिवाची जे भेट घालून देतात ना, तर असे सद्गुरू भेटले पाहिजे.
तर सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली आणि माझी निजवस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा आणि दिदली प्रेम कळा ध्यान मुद्रा. म्हणजे असे सद्गुरू भेटले पाहिजे की त्यांनी ती आपली निजवस्तू दाखवली पाहिजे. तसंच अजून संत काय म्हणतात, सद्गुरु सी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. न लगे अनेक उपाव धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय. सद्गुरुचे चरण तीर्थ मस्तकी वदावे पवित्र, मस्तकी वदावे पवित्र, मस्तकी वदावे पवित्र. न लगे जनार्दनी संत, एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू, हाची भव सिंधूचा तारू, हाची भव सिंधूचा तारू. न लगे अनेक उपाव धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय. कोण सद्गुरु सांगितलंय की जे काय करणार आहे आपल्याला, सद्गुरुशी शरण जाय आणि त्याने काय होणार आहे आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होणार आहे. म्हणजे ते आपणच ब्रह्म आहे ह्याची काय होणार आहे प्राप्ती होणार आहे. तसंच त्याच्याशिवाय कोणताही जलगे अनेक उपाव म्हणजे त्याच्याशिवाय कोणताच उपाय सांगितलेला नाही. जरी सद्गुरूचे ते पाय म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलेले, सद्गुरूचे म्हणजे सद्गुरूचे चरण स्पर्श करायला सांगितलेले आणि लास्टला काय सांगितलंय की एका जनार्दनी सद्गुरू आणि हातचे काय आहे भवसिंधूचा तारू. भवसिंधू म्हणजे काय तर ह्या 84 लक्ष योनी आहेत ना त्याच्यातून तारणारा कोण आहे, सद्गुरू. हाच सद्गुरू आहे की जो आपल्याला काय करू शकतो पुढे तारून घेऊ शकतो. ह्याच्याशिवाय दुसरा असा कोणता पर्यायच नाहीये. मग त्या सद्गुरूकडून आपल्याला काय घ्यायचंय तर त्या सद्गुरूकडून आपल्याला ते नाम घ्यायचे की जे नाम काय करणार आहे आपल्याला जीवाची आणि शिवाची भेट घालून देणार आहे. तर मग ते नाम पण कसं पाहिजे, ते परंपरेतून आलेलं नाव पाहिजे तरच ते काय होणार आहे ते फलद्रूप होणार आहे. तर मग काय म्हणतात की रामकृष्ण हरी हा मंत्र काय आहे, रामकृष्ण हरी हा वैखरी वाणीचा मंत्र आहे आणि जो मंत्र जीवाचा आणि शिवाचा आहे तो काय आहे गूढ आहे, गम्य आहे. ज्ञानदेव म्हणे ज्ञानगुढ गम्य, ज्ञानदेवाला आदले आणि निवृत्तीने दिदले माझे हाती. म्हणजे माऊली काय सांगतात की जे गूढ आणि गम्य ज्ञान आहे ते कोणीच सांगितलेले मला निवृत्तीनाथांनी सांगितलेले. तर असं हे गूढ आणि गम्य नाम पाहिजे. पण ते पण कसं पाहिजे परंपरेतून आलेलं पाहिजे. तर ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि काय परंपरा ज्याची मूळ शुद्ध म्हणजे परंपरेतून आलेलं नाम आहे ना ते आपल्याला भेटलं पाहिजे. जसं आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मचिंद्राला आदले सहज स्थिते, मरिचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार चौदविले. म्हणजे आदिनाथ म्हणजे शंकर भगवानांनी कोणाला दिलेलं आहे ते नाम पार्वतीला. तर पार्वतीला ते का नाम दिलं तर पार्वती माता आता तुम्हाला तर माहिती आहे शंकर भगवान नेहमी काय असतात मनन अवस्थेमध्ये असतात. तर मग त्या काय विचारतात पार्वती माता म्हणतात की तुम्ही नेहमी कोणाचं भजन करता. तर आता आपल्याला तर माहिती आहे स्त्रियांनी जर हट्ट केला तर तो पुरुषाला पुरवावाच लागतो. त्याच्यामुळे त्यांना तो स्त्री हट्ट पुरवावा लागला. ते काय त्यांनी काय केलं पार्वती मातेला सिंधू परिसरी नेलं आणि तिथे तो मंत्र सांगितला. पण तो काय केला मचिंद्रनाथांनी माशाच्या पोटातून ऐकला तर ते हुंकार देऊ लागले. तर भगवंताला वाटलं की अरे ही तर मनन अवस्थेमध्ये मग हुंकार कोण देते. तर मग त्यांना कळतं की ते मचिंद्रनाथांनी माशाच्या पोटामधून ऐकलं म्हणून. तर मग ते काय सांगतात की मचिंद्रनाथांना की ते चोरून ऐकल्यामुळे ते फलद्रूप नाही होणार, तुम्हाला काय करावं लागेल गुरु करावा लागेल. मग ते दत्तात्रयाने शरण जावे लागेल. मग त्यांनी काय केलं त्यांनी पण गुरु केला आणि ह्याचा उद्धार करून घेतला. मग तसं कोणाकडून आलंय ते मग मचिंद्रनाथांकडून कोणी घेतलं गोरक्षनाथ, गोरक्षनाथांकडून गहिनीनाथ आणि गहिनीनाथांकडून ते निवृत्तीनाथांकडे आलेले आहे ते नाव. असं हे नाम आहे. आणि मग गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेव महाराजांकडे आलेले. तर अशी ही काय पाहिजे परंपरा पाहिजे. आणि माझ्यापर्यंत पण ते नाम कसं आलेलं आहे माहितीये का, आता इथे परंपरा दाखवलेलीच आहे
ओम ब्रह्म अत्री दत्त नारायण बलभीम सखायानंद शांतामाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा चकवे रामदास बाबा चकवे बाबा आणि हांडे बाबा यांच्याकडून ते नाम माझ्यापर्यंत आलेलं आहे. तर असं हे काय पाहिजे, परंपरेतून नाम आलेलं पाहिजे. जसं बघा आपली संसारामध्ये आपला सातबारा असतो, सातबाऱ्यावरती आजूबाजूवाल्यांची नावं असतात का हो? आपले आजोबा पंजोबा यांचीच नावं असतात ना, तीच परंपरा असते ना. मग तसं हे नाम सुद्धा काय पाहिजे, परंपरेतून आलेलं पाहिजे, तरच ते काय होणार आहे, फलद्रूप होणार आहे. तर मग हे नामाचं म्हणजे फायदेच फायदे आणि महत्व खूप आहे ह्या नामाचं. तर मग हे काय म्हणतात, नामदेव महाराज काय म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना, उद्धराया आले दिनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. काय सांगितलेलं आहे की ब्रह्ममूर्ती संत, संत कशासाठी जगात अवताराला आले, तर त्यांनी काय केलेलं आहे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराय आले दीनजना. दीनजना म्हणजे कोणाला, आपल्यासारख्या सामान्य लोकांना, दीन दुबळ्यांना काय केलेलं आहे, ते उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराय आले दीनजना. आणि नाम घेतावरती दोष जातो, नाम घेतल्यावरती काय होणार आहे, ते दोष आहे ना जो आपला, तो काय होणार आहे, निघून जाणार. म्हणजे जसं वाल्यापुढे जेवढं पाप केलं होतं पण ते नामाने काय झालं गेलं, नाश पावलं गेलं, असं हे नाम आहे. तसंच जर हे नाम घेतलं तर काय माहितीये का, हे जर नाम नाही घेतलं तर भागवताच्या नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये काय सांगितलेलं माहितीये का, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ आणि जीवा नव्हे काळ सर्प आहे. म्हणजे नामाविन मुख काय सांगितलेलं माहितीये का, सर्पाचं बीळ सांगितलेलं आहे. आणि ह्या जिभेला आपल्याला काय म्हटलेलं आहे, साप म्हटलेलं आहे. म्हणजे एक ते नाम किती महत्वाचं आहे ते बघा. तर मग असं हे नाम आपल्याला भेटलं पाहिजे, तरच आपलं काय होणार आहे, या जगातून काय होणार आहे, उद्धार होणार आहे. मग ह्या नामासाठी आपल्याला काय भेटलं पाहिजे, तर पहिलं म्हणजे हे नाम घेण्यासाठी मांसाहार टाळला पाहिजे. तर आता मांसाहार कोण करतात माहितीये का तुम्हाला, भागवतामध्ये असं सांगितलेलं, मांसाहार म्हणजे जे प्राणी आहेत ना, जिभेने पाणी पितात ना, म्हणजे वाघ कुत्रा मांजर, हे काय करतात, मांसाहार करतात. आणि जे तोंडाने पाणी पितात ना, गाय म्हैस बैल, ते मांसाहार करताना दिसतात का, नाही. मग आता आपण कोण जे असेल त्याने कशाने पाणी पितो ते बघायचं. तर म्हणजे आता भागवतामध्ये सांगितलेलं आहे. तसंच भागवतामध्ये काय सांगितलेलं माहितीये का, की 21 क्रमांकाच्या ओवीमध्ये 29 क्रमांकाच्या अध्यायामध्ये 29 क्रमांकाच्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, की जर मांसाहार जर करत असेल ना, वेदामध्ये तर सांगितलेलंच आहे की करायचंच नाहीये, पण जर करत असेल तर कसं करायचं माहितीये का, त्या जेव्हा कापतात ना ते, तेव्हा त्या प्राण्याने ना मेमे पण नाही केलं पाहिजे. तर म्हणजे मला असं आठवतंय की आम्ही एकदा शाळेमध्ये होतो ना, तेव्हा आमच्या सरांनी सांगितलं. तर मी तर काय कापताना बघायला गेलेली नाहीये कधी, खरं सांगते, नाही शाळा प्रवचनाला बसले म्हणून सांगते, तसं नाही, मी कधी कापताना बघायलाच नाही गेलेली आहे. तर आमचे सर काय म्हणत होते माहिती का, ते कापताना आहे ना, तो कापणारा असतो ना, तो पहिल्यांदा तुम्हाला विचारतो कापायचंय का, जोपर्यंत आपण हो बोलत नाही ना तोपर्यंत तो कापत नाही. तर म्हणजे ते काय करत असतात, ते पाव आपल्या डोक्यावरती टाकतात, स्वतःच्या डोक्यावर घेतात का, नाही घेत. तर त्याच्यामुळे ते काय सांगतात की त्या प्राण्यांनी मेमे पण नाही केलं पाहिजे. आणि तसंच ते खायला कसं सांगितलंय माहितीये का, चव न घेता खायचे. तसं दातांचा आणि होटाचा स्पर्श पण नाही झाला पाहिजे. म्हणजे ते कसं खाणार तुम्ही विचार, म्हणजे ते काय सांगितलं वेदामध्ये, ते खायलाच नाही सांगितलेले. तर म्हणून काय केलं पाहिजे, पहिल्यांदा तर मांसाहार टाळलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय घातलं पाहिजे, पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. आता तुळशीची माळ, तर आता काय काय जण म्हणतात की, समजा आपण म्हटलं त्यांना की आओ बाबा माळ घाला, नाम घ्या,
ते म्हणतात आम्हाला टाइमच नाहीये, आमचा म्हणजे एवढं धंदा बिझी आहे ना किंवा आम्हाला एवढं नोकरी आहे ना का आम्हाला टाइमच नाही तुमचं ते नाम घ्यायला, कारण की का कीर्तन करायला लागतात, प्रवचनाला यायला लागतं. मग जर कीर्तन प्रवचन मग तुम्ही धंदा कोणाच्या जीवावरती करताय, तर भगवंताच्या जीवावरती करताय ना. आणि तुम्हाला कीर्तनाला प्रवचनाला जर वेळ नसेल तर मग काय उपयोग आहे का? तर म्हणजे काय आहे की असेल आवडतं मिळेल सवड आणि इच्छा देते मार्ग. आता आपण सगळेजण जमलेलो आहे, बाबांनी आपल्याला उचलून आणलेलं आहे किंवा म्हणाले का बसाच म्हणून आपण आलेलो आहे का सगळेजण? नाही, आपण आपल्या इच्छेने आलेलो की नाही. जर म्हणजे जर ह्याच्या प्रवचन रूपी सेवेला आपण हजर असतो तर कारण की काय आपल्याला आवड आहे म्हणून आपण इथे येतोय आणि आपल्याला इच्छा आहे म्हणून इथे. आणि संसाराचं कसं आहे माहितीये का, त्या दिवशी बघा त्या खेळकरताई सांगत होत्या की संसाराचा खूप कंटाळा येतो कधी कधी, पण तसं ह्याच्या परमार्थाच्या बाबतीत तसं नसतं. परमार्थामध्ये जर आपण घुसलो ना तर त्याची ना गोडी ना उलट जास्त लागत राहते आपल्याला. आता तुम्हाला सांगेल मांसाहाराचं जर सांगायचं ठरलं तर मुंबईला आहे ना आमचे आहेत ना काही साधक आहेत ना कोकणी आहेत. आता कोकणी लोकांचं तर तुम्हाला माहिती आहे मासेमारी वगैरे हा म्हणजे समुद्र वगैरे जवळ आहे आणि मग त्यांनी सोडलेले. आणि शिवाय काय काय जणांची ना आजोबा पंजोबापासून चालत आलेली प्रथा आहे की ते माळकरी आहे म्हटल्यावरती बघा ते जर सोडू शकतात तर मग आपण का नाही सोडू शकत असे. तसंच आमचे डोंबिवलीचे बाबा होते आबा महाराजांशी, तर त्यांनी सुद्धा आहे ना आगरी आणि कोळी लोक घडवलेली आहे. त्यांचा तर मासेमारी हा व्यवसायच आहे, पण ते सुद्धा आहेत ना माळकरी आहेत. तर मग ते जर करू शकतात तर मग आपण का नाही करू शकत? म्हणून मांसाहार टाळला पाहिजे आणि ती पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. तर मग तसंच काही काही जण काय म्हणतात माहितीये का, म्हणजे मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की मनाचीच माळ आपली बस झाली, आम्हाला काय त्या माळेचं करायचंय, मनाची माळ बस झाली. तर मग मनाची माळ जर तुम्ही म्हणताय तर मग मंगळसूत्र का घालता तुम्ही? मंगळसूत्र का घालतात? तर मग मंगळसूत्र का घालतात? कारण की पतीचा आणि आपला संबंध जोडतात म्हणून मंगळसूत्र घालतात, बरोबर? मग नाही घातलं तर चालतंय ना, घालायलाच पाहिजे का? तर तसं नाही, घातलं पाहिजे का? तर तसं तुळशीची माळ पण घातली पाहिजे का? तर कारण की देवाचा आणि आपला संबंध जोडता यावा म्हणून ती तुळशीची माळ पण घातली पाहिजे. मग तिथे मनाची माळ घालून चालेल का? तर मग मनाचं मंगळसूत्र घातलेलं चालेल, कारण सगळ्यांना माहितीये की हे माझे पती आहेत आणि सगळ्यांसमोर जर लग्न केलं असेल तर सगळ्यांना माहितीये, मग नाही घातलं तरी चालतंय ना. तसं नाही, त्याच्यामुळे घातली पाहिजे, नाही चालणार ना. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे की तुळशीची माळ सुद्धा घातली पाहिजे. त्याने काय होणार आहे, नारायण जोडलं जाणार आहे, आपल्या जीवाची आणि शिवाची काय होणार आहे, भेट होणार आहे. म्हणून ती तुळशी माळ घातली पाहिजे. आणि तुम्हाला सांगते की देवाला सुद्धा काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य. काय देवाला आवडतं सांगितलेलं आहे, कोणता नेम आवडतो सांगितलेला आहे, तुळशी माळ, गोपीचंदन टिळा आणि तसंच आषाढी कार्तिकीची वारी, हा नेम सांगितलेला. हा जो करतो किंवा नामाचा रात्रंदिवस जप तो देवाला प्रिय आहे असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय केलं पाहिजे की तू पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. त्याच्याने काय होणार आहे, ह्या संसारातून काय होणार आहे, आपण तरले जाणार आहे. तसंच मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं, मग हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी भेटलेला आहे, त्याच्यासाठीच भेटलेला आहे का? कारण की आहे ना भगवंत आहे ना पशु पक्षी सगळं निर्माण केलं भगवंतानी. आणि भगवंत म्हणाले की अरे मला तर कोण भजतच नाहीये, तर मग ते काय म्हणाले की मग मला भजणार असं कोणतरी पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, मनुष्य देह निर्माण केलं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग काही उपजताच मरती होती बहिर पांगुळ मुखी. म्हणून त्यांनी मनुष्य जन्म निर्माण केला. आणि माणसं काय करतायत की ते भगवंताचं स्मरण करायचं सोडून काय करतायत, संसाराच्याच मार्गाला लागलेले. तर देवे दिला देह भजन गोमटा आणि तो हा झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने आपल्याला कशासाठी दिलेला आहे मनुष्य देह, भजन करण्यासाठी दिलेलं आहे. आणि आपण ते करायचं सोडून काय करतोय, भलतच काहीतरी करत सुटलो, म्हणजे संसाराच्याच नादी लागलेलो आहे आणि परमार्थ आपण सोडून दिलेला आहे. बहुत सुकृते नरदेह लादला आणि भक्ती विन गेला अधोगती. म्हणजे बहुत सुक्र खूप पुण्याने आपल्याला हा नरदेह लागलेला आहे आणि तो भक्ती जर नाही केली तर काय होणार आहे, अधोगतीला जाणार आहे. तसंच अजून काय सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म अनमोल है फिरसे नहीं मिलेगा, पका फल जो गिर पडा फिरसे नहीं लगेगा. मनुष्य जन्म हा अनमोल सांगितलेला आहे.
आणि जसं बघा पिकलेलं फळ असतं ते जर खाली पडलं तर ते पुन्हा लागतं का? नाही. तसं हे मनुष्य जन्म आहे. जर एकदा आपण त्या मनुष्य जन्मातून निघून गेलं तर आपल्याला काय होणार आहे? 84 लक्ष योनीतून भटकायला लागणार आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून काय करायचं, ह्या मनुष्य जन्माला आल्यावरती काय करायचंय? परमार्थ करायचं. कारण की बघा आता आपण जर तरुण वयामध्ये जर खरं परमार्थ केला ना तर खूप उपयोगी आहे. कारण की म्हातारपणी बघा आता आईंचे गुडघे दुखतात त्याच्यामुळे म्हणजे बसता येत नाही, तुम्ही पायाला मुंग्या येतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे बसायला मग त्रास होतो. तर त्याच्यामुळे काय करायचंय की मनुष्य जन्म आहे ना तरुण वयामध्येच करायचंय. मी पण पहिल्यांदा अशीच म्हणत होते की काय करायचंय आता परमार्थ करून, आपण म्हातारं झाल्यावरती तर करायचंच आहे. पण खरं आता कळतं की नाही तरुण वयामध्ये केला पाहिजे. कारण की हे ज्ञानेश्वरी सुद्धा वाचता येत नाही तर म्हातारं झाल्यावरती. म्हणून काय करायचंय तरुण वयामध्येच काय करायचं? परमार्थ करायचं. आणि आपला हा देह आहे ना क्षणिक आहे, म्हणजे क्षणभंगुर नाही भरवसा. कधी आपला हा देह जाईल ना आपण सांगू शकत नाही. आज आहे तर आपण उद्या असू का नाही सांगू शकत नाही. आता बघा काही दिवसापूर्वी म्हणजे वाघमामाचं दुःखद असं निधन झालं. पण म्हणजे कसं आहे क्षणभंगुर आहे. आपण आज मी इथं बोलते पण उद्या मी असेल की नाही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा कळेल ना आपल्याला की त्या नामाचं महत्व काय, त्या माळेचं महत्व काय, ते सद्गुरू का केले पाहिजे, जेव्हा हे कळेल ना तेव्हाच ते सद्गुरू काय केले पाहिजे, आपण ते सद्गुरू केले पाहिजे. आणि काय केले पाहिजे ती पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. तसंच तुम्हाला सांगते ह्यांनी मला त्या दिवशी व्हिडिओ दाखवला. त्याच्यामध्ये ना पाश्चात्य देशातली एक स्त्री आहे, म्हणजे अमेरिकेची वाटतं, ती सगळीकडून फिरून आलेली आहे. आणि तुम्ही बघितलंय का तिने काय केलेलं माहितीये का? ती काय म्हणत होती त्याच्यामध्ये की भगवद्गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ सांगितलेला आहे ते. तर ती सगळे ग्रंथ बघून आली. कारण की ती काय म्हणते की ती भगवंताने स्वतःच्या मुखातून सांगितलेली आहे अशी ही भगवद्गीता आहे. म्हणून ती काय म्हणते की हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि तो आपल्या भारतामध्ये आणि तरी सुद्धा म्हणजे आपले काही लोक काय आहे की ते भगवद्गीता वाचना झाले. आणि ही पाश्चात्य देशातले लोक उलट वाचून त्याच्याबद्दल गुणगान गातात. कारण की भारत देश असा आहे ना की त्याच्यामध्ये आपण जन्माला आलोय ज्याच्यामध्ये संतांची भूमी म्हणून म्हटलं जातं. ते संत आपल्याला म्हणजे इथे जन्माला आले. भरतखंड निर्देह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि विवेक पुरुषार्थी त्याचा वंशवृत्ती परमात्मा असा हा भारतखंडामध्ये आपल्याला जन्म झालेला आहे की ज्याच्यामध्ये काय आहे की एवढे मोठे संत वगैरे आलेले. त्याच्यामुळे काय संतांची पण परंपरा काय आहे, संतांनी काय केलेलं आहे तुळशी माळ वगैरे घातलेली आहे बरोबर. मग अशा या भारत देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. म्हणून आपण पण काय करायचंय त्या माळेचं महत्व आणि ते सगळं जाणून घ्यायचंय. तर मग आता इथे काय सांगितलंय की जे अहंभावाचे ओझे सांडोनी विकल्पाची या झुळका चुकावणी अनुरागाचा निरुता होऊनी पाणी राहत. म्हणजे काय सांगितलेलं आहे 99 क्रमांकाच्या ओवीमध्ये की जे अहंभावाचे ओझे टाकून, अहंभावाचे ओझे म्हणजे काय? अहंकार. की जे काही करतोय तो कोण करतोय? मी करतोय. हे ओझे टाकून काय करायचंय? विकल्प रूपी वाऱ्याच्या झुळका चुकवून प्रपंचावरील अनुराग रूपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळतात. म्हणजे ते काय करायचंय की अहंकार काय करायचंय? सोडून द्यायचंय. आणि ज्या एकाची उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पहिला तिरा झेपावले जे. म्हणजे बोधाचा तारा जोडायचा आहे. बोध म्हणजे काय? तो बोधरूपी जे मी ब्रह्म आहे हे काय करायचंय? हे घ्यायचंय. आणि झेपावले जे म्हणजे त्या पहिल्या तीरापर्यंत काय करायचंय? त्या 84 लक्ष योनीतून काय करायची? आपली सुटका करून घ्यायची. तर मगच ते काय होणार आहे की ते जीव परमात्मा ऐक्य हाच उतारा आहे हे जाणून त्या उताराने ज्ञानरूपी सोबतीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडे काठावर जाऊन पोहोचतात. तर मग आता बघा समजा आपल्याला हे जर वास्तू नसती तर बाबा झाली तर मग जर ही वास्तू नसती आपल्याला तर आपण प्रवचन कुठे केलं असतं? ही वास्तू मिळाली आपल्याला म्हणूनच आपण काय केलेलं आहे इथे आपण प्रवचन करू शकतो. म्हणजे ते आरोळी बाबांची पण खूप म्हणजे पुण्यही आहे की त्यांनी आपल्याला इथे प्रवचन सेवा. त्याच्यामुळे आपल्याला काय करतं वेगवेगळ्या महात्म्यांचे काय ऐकायला भेटतात, ती प्रवचन ऐकायला भेटतात. आणि त्याच्यातून आपल्याला जे पाहिजे ते आपण काय करू शकतो? आत्मसात करू शकतो. तसंच बाबांची सुद्धा खूप पुण्य आहे की त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे म्हणून. तसंच बघा आपण तर इथे येऊन बसतोय पण ह्याच्या अगोदर ही सेवा करावी लागते. हे सगळं ठेवावं लागतं, हे सगळं आथरून वगैरे ठेवावं लागतं. त्याच्यावरती मग आपण येऊन बसतो. म्हणजे त्यांची सुद्धा खूप मोठी सेवा आहे
की त्यांनी आपल्याला म्हणजे हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ते तर ज्ञानाचा पुरवठा, जिथं सेवा हाच दारवंटा आणि स्वाधीन करी सुबटा ओळंगोनी. तर मग असं म्हणजे ही त्यांची खूप मोठी सेवा आहे. तसंच बघा म्हणजे राणीताई झालं, प्रियंकाताई झाल्या, योगिताताई झालं, त्यांना पण काय करायला लागतं, आपल्यासाठी चहा पाणी वगैरे ह्याची सोय करावीच लागते. मग तसं आहे, त्याच्यामुळे म्हणजे त्यांची खूप मोठी सेवा आहे. तसं त्यांच्या इथे पालखी सोहळा पण झाला. तर मग किती म्हणजे मोठं त्यांना त्या दिवशी बाबा सांगत होते ना की खंदारे बाबा की भाग्यवंत घरी भजन पूजन तिथे वाटप आहे रघुनंदन. तर मग असं हे म्हणजे खूप मोठं काम आहे की ते म्हणजे करताय की त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं ऐकायला भेटते. तर मग एवढे बोलून मी माझी प्रवचन सेवेला पूर्ण विराम देते. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की संत तुकाराम महाराज की जय. विश्वात्मके देवे येणे मागे तोषावे तो शोनी मर्जावे पसारे रामे. ये रांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. उद्रा परस्परे पणो मैत्री जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची तो देवाहो प्राणी जातो. वर्षच सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मंदिराळी. अनवर्त भूमंडळी भेटो त्यापुरा. सदा कल्पतरुचे आडव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते पियुषांचे चंद्रमेघे लांछन. मार्तंड देता बहीण ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी. वजिजो आदि पुंजी अखंडित आदि कृतोपजीवे. विशेष लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. आहो दान पसाहो.